सत्य ही मार्ग नसलेली भूमी आहे. तिच्यापर्यंत पोचायचं असेल तर कोणत्याही बाह्य गोष्टींद्वारे पोचू शकत नाही, पण बाह्य गोष्टी सहाय्यक असू शकतात. तिचा शोध म्हणजे स्वचा शोध. अज्ञाताचा शोध घेतला जाऊ शकत नाही, पण ती जाणता येते. ही सर्व अचल सृष्टी म्हणजे एक स्पंदनाचा प्रणवनाद आहे. जसं चल गोष्टींमध्ये स्पंदने आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये अचल गोष्टींमध्येही स्पंदने आहेत. ती ओळखता आली पाहिजेत, आणि ती स्पंदने ओळखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रक्षेपण. ही सर्व सृष्टी त्या परमतत्वाचाच एक भाग आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ते परमतत्व आहे. ते शोधण्यासाठी ध्यानधारणा साधना उपयोगी नाहीत, परंतु त्या सहाय्यक असू शकतात. ते ओळखण्यासाठी पूजा अर्चा प्रार्थना उपयोगी नाहीत, परंतु त्या सहाय्यक असू शकतात. ते ओळखण्यासाठी कोणताही ग्रंथ, कोणतीही पुस्तके उपयोगी नाहीत, परंतु ते सहाय्यक असू शकतात. ते ओळखण्यासाठी कोणताही उपदेशक, कोणताही मंत्र, कोणतेही तंत्र उपयोगी नाही, परंतु ते सहाय्यक असू शकते. प्रक्षेपण म्हणजे दुसऱ्यामध्ये आपले विचार पोचविणे, आपल्या भावना पोचविणे, आपली स्पंदने त्याच्या स्पंदनांशी एकरूप करणे. हे घडू शकते, घडतं, पण त्यासाठी प्रक्षेपणाचा खरा अर्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा 1400 वर्ष तपश्चर्या केलेले चांगदेव महाराज यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल ऐकले होते, तेव्हा ते माऊलींना भेटण्यासाठी आपला सर्व छबिना, आपले सगळे शिष्य धनदौलत घेऊन माऊलींकडे प्रस्थान करायला लागले. त्यांना दाखवायचं होतं माऊलींना, मी किती मोठा आहे, मी इतकी वर्ष तपश्चर्या केली आहे. माऊलींना शिष्य करण्याच्या हेतूने आणि त्यांचे डोळे दिपवून देण्याच्या हेतूने चांगदेव महाराज त्यांच्याकडे जात होते. वाघावर बसले होते. अहंकार होता. त्याच अहंकारापोटी ते माऊलींना सामोरे गेले. ही गोष्ट जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींना कळाली, तेव्हा त्यांनी आपल्या भावंडांना सांगितलं, ते महान योगी आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत, वाघावर बसून येत आहेत, आपण त्यांना सामोरं गेलेच पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपली स्पंदने त्या दगडी भिंतीबरोबर एकरूप केली. त्यावर प्रेम प्रक्षेपित केलं. त्यांची स्पंदने आणि त्या भिंतीची स्पंदने एकरूप झाली. ती भिंत चालली आणि ते चांगदेव महाराजांसमोर गेले. हे दृश्य पाहता चांगदेव महाराजांना पश्चाताप झाला. ते माऊलींपुढे नतमस्तक झाले. मुखातून शब्द उच्चारले गेले, मला माफ करा. या चलसृष्टीवर आधिपत्य गाजवण्याचा मला गर्व होता, पण आपल्यासारखं या अचल सृष्टीवर आधिपत्य गाजवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. व्यर्थ गेली 1400 वर्ष. आपण जेव्हा स्वचा शोध घेतो, त्या परमतत्वाचा शोध घेतो, तेव्हा स्वतःमध्ये बदल घडायला चालू होतात. कोणतीही गोष्ट तेव्हा आपल्यासाठी जडत्व राहत नाही. ती स्पंदने जेव्हा आपण ओळखायला शिकतो, तेव्हा आपण त्यांच्याशी एकरूप होऊन, त्यांच्याशी समरूप होऊन त्यांचाच एक भाग होऊ शकतो.